RDNA टेक्नॉलॉजीमध्ये आपण मेथडॉलॉजी पाहतो आहे. मेथडॉलॉजीमध्ये पहिली स्टेप जी होती ती आपण पाहिली होती आयसोलेशन ऑफ DNA. DNA is isolated and it is cleaved into different fragments and gene of interest is separated. Then second step बघितली होती ती म्हणजे इन्सर्शन ऑफ दिस डिझायर्ड फॉरेन DNA into the cloning vector. आणि आता तिसरी स्टेप आपल्याला पाहिजे, that one is transfer of rDNA into suitable competent host or cloning organism. जो rDNA तयार केला आपण आता व्हेक्टरला जोडून, व्हेक्टर घेतला होता बॅक्टेरियापासून किंवा व्हायरसेसपासून मिळवता येतो आणि ह्या व्हेक्टरला आपला जीन ऑफ इंटरेस्ट जो आहे, से इन्सुलिन इन्कोडिंग असेल किंवा एखादा हार्मोन इन्कोडिंग असेल किंवा जो कोणता जीन असेल तो या ठिकाणी आपण लायगेट केलेला आहे. अँड दिस rDNA इज फॉर्म. दिस rDNA इट हॅज टू इन्सर्ट इन टू द सुटेबल कॉम्पिटंट होस्ट. मग कॉम्पिटंट होस्ट म्हणून काय वापरलं जातं ते आपण पाहिलेलं आहे. मोस्टली ई कोलाई बॅक्टेरिया और द ॲग्रोबॅक्टेरियम. दिस वन ऑल्सो ए बॅक्टेरिया, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियन. ट्युमिफॅसियन प्लांटसाठी असेल तर हा वापरला जातो ट्युमिफॅसियन, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियन. आणि ई कोलाई हा मोस्ट कॉमन आहे. तर ह्या बॅक्टेरियामध्ये याला जर इंजेक्ट करायचं असेल किंवा याला त्याला ट्रान्सफर करायचं असेल तर काय केलं जातं, तर पहिल्यांदा तर बॅक्टेरियल सेल आहे हा, त्याच्यामुळे याच्या भोवती सेल वॉल आहे. ही सेल वॉल पहिल्यांदा अटकाव करेल कोणत्याही याला आतमध्ये येण्यासाठी, त्याच्यामुळे ही सेल वॉल डिस्ट्रॉय करावं लागेल. ही सेल वॉल पहिल्यांदा काढून टाकावं लागेल. सेल वॉल निघून गेली की जे मटेरियल राहतं प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि इन्क्लुडिंग इनर प्रोटोप्लास्ट, इट इज कॉल्ड प्रोटोप्लाझम. याला म्हणतात प्रोटोप्लाझम. हे आहे प्रोटोप्लाझम. पुन्हा आणखीन प्रॉब्लेम आहे की याच्यामध्ये प्रोटोप्लाझम जे आहे हे बायलिपिड लेयरचं तयार झालेलं असतं. बायलिपिड लेयर याचं असतं. त्याच्यामुळे काय होतं की आणि DNA हा निगेटिव्हली चार्ज असतो. DNA इज निगेटिव्हली चार्ज आणि हा याच्या आतमध्ये जाऊ शकत नाही ह्या बायलिपिड लेअरमुळे. तो लिपिड लेअर जो असतो इथला तो याला अटकाव करतो, हा आत जाऊ शकत नाही. मग याच्या एंट्रीसाठी कॅल्शियम आयन हे डायव्हॅलंट मदत करतात. डायव्हॅलंटचा वापर केला जातो इथे. दिस डायव्हॅलंट मेक इट पोरस. याची परमिएबिलिटी वाढवतं हे कॅल्शियम आयन. आणि हे जे काही कॅल्शियम आयन आहे किंवा हे डायव्हॅलंट आहे हे याची परमिएबिलिटी वाढवली की नंतर हे इट मेक्स परमिएबल टू दिस निगेटिव्हली चार्ज DNA हे आयनसारखेच काम करतात आणि हे आता याच्यामध्ये इंट्रोड्यूस करता येतं. हे आतमध्ये आपल्याला टाकता येतं, हे आत जाऊ शकतात. आता व्हेक्टर सहित अर्थात तो rDNA आहे तो आपला, म्हणजे जो आपण बनवलेला आहे rDNA. नाव इट इज इंट्रोड्यूस. मग आता ह्यामध्ये इंट्रोड्यूस केला की ह्याचा मेन क्रोमोझोमसुद्धा आहे इथे, मेन जिनोम ज्याला आपण म्हणू किंवा मेन DNA. तर हा सुद्धा मल्टिप्लाय होऊ शकतो, तसा हा सुद्धा मल्टिप्लाय व्हायला पाहिजे, हे आपलं टार्गेट आहे. मग हा मल्टिप्लाय होतो का, तर होतो जर त्यांनी ॲक्सेप्ट केलं त्याला. आणि आता हा याच्यामध्ये त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे आणि पुढे त्यांनी मल्टिप्लाय केलं तर टेकिंग ऑफ दिस DNA और इन्सर्टिंग दिस DNA इनसाइड दिस ई कोलाई बॅक्टेरियम और ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियम, दिस इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मेशन. याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. and the bacteria it is said to be transform. आता याला म्हणायचं ट्रान्सफॉर्म बॅक्टेरिया. दिस इज ट्रान्सफॉर्म वन. तर हे ट्रान्सफॉर्म झालेलं आहे. म्हणजे काय की आता हा जो काही rDNA होता हा rDNA आपण याच्यात इंट्रोड्यूस केला आणि पुढे जाऊन हा क्लोनिंग ऑर्गॅनिझम आहे, याच्यात त्याचं क्लोन्स तयार होणार आहे, याचे खूप साऱ्या कॉपीज तयार होतील. आणि आपलं उद्दिष्ट काय आहे की आपण जो इथे जीन ऑफ इंटरेस्ट हा जो इन्सर्ट इथे इंट्रोड्यूस केलेला आहे, दिस इन्सर्ट इट प्रोड्युसेस इट्स ओन प्रोटीन. त्याचं प्रोटीन त्यांनी तयार केलं पाहिजे. मग तसंच होतं या ठिकाणी. याचे अनेक कॉपीज तयार केल्या जातात, मल्टिपल कॉपीज. पहिल्यांदा 2 मग 4 असे करत करत याच्या मल्टिपल कॉपीज तयार होतात आपल्या इन्सर्ट सहित. त्याचा स्वतःचा DNA पण तो मल्टिप्लाय करतो आणि आपले जे काही इन्सर्ट आपण इथे इंट्रोड्यूस केलेला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी मल्टिप्लाय होतो. तर या ठिकाणी त्याचा स्वतःचा क्रोमोझोमसुद्धा तो मल्टिप्लाय करेल आणि सोबत हे सुद्धा मल्टिप्लाय होईल. तर ते आपण पुढच्या स्टेपमध्ये पाहणार असो. पण हे याच्यामध्ये इंट्रोड्यूस करणं आणि त्याने ते स्वीकारणं, हा क्रोमोझोमसुद्धा मल्टिप्लाय होतो. हा मेन क्रोमोझोम आणि हा प्लास्मिड होता. तर आता हा प्लास्मिड न राहता तो rDNA आपण इंट्रोड्यूस केलेला आहे, तो आता इथे मल्टिप्लाय होतो. इथे दिस इज कॉल्ड क्लोनिंग.
हे आणि हा क्लोनिंग ऑर्गॅनिझम, मात्र हा सुटेबल असला पाहिजे, त्याचाच प्लास्मिड आपण वापरला आहे, त्याच्यातच तो इंट्रोड्यूस करणार आहे आणि मग तो त्याच्या कॉपीज तयार करू शकतो. तर ही एक मेथड झाली की आता याला ट्रान्सफॉर्म सेल म्हणतो आपण, किंवा ही प्रोसेस ट्रान्सफॉर्मेशनची आहे. ही डायरेक्ट आपण RDNA याच्यामध्ये तयार करून मग याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो आहे. पण समजा आपल्याला ही स्टेप करायचीच नाही आहे, RDNA तयार करायचं नाही आहे, हा जो इन्सर्ट आहे आपला हा डायरेक्ट, याला आपण डिझायर्ड जीन म्हणतो, हा डिझायर्ड जीन जर आपल्याला डायरेक्ट ह्याच्यामध्ये सेलमध्ये टाकायचा असेल, या सेलमध्ये इंट्रोड्यूस करायचं असेल, तर त्यासाठीही आता बऱ्याचशा मेथड आहे. तर कोणकोणत्या मेथड आहे तर पहा, त्यामध्ये येणारी पहिली मेथड म्हणजे फॉरेन DNA. इट कॅन बी ट्रान्सफर डायरेक्टली इनटू द नेकेड सेल और प्रोटोप्लास्ट. या प्रोटोप्लास्टमध्ये टाकता येतं किंवा नेकेड सेलमध्ये, कारण सेल वॉलचा थोडा थोडा अटकाव होईलच. मग हा जर DNA याच्यात इंट्रोड्यूस करायचा असेल त्या प्रोटोप्लास्टमध्ये, कॉम्पिटंट होस्ट सेलमध्ये, विदाऊट युझिंग हेक्टर, तर पहिली मेथड जी आहे ती आहे इलेक्ट्रोपोरेशन. पोरेशन पहा, इलेक्ट्रोपोरेशन म्हणजे पुन्हा त्या सेलला पोरस बनवायचं. ह्या सेल वॉल तर गेली, प्लाझ्मा मेम्ब्रेन जे काही असेल त्याला पोरस बनवायचं. पोरेशन म्हणजे त्याला छिद्र पाडणे. आणि इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा वापर करून, इथे इलेक्ट्रिक करंटचा वापर होतो आणि त्याच्यामार्फत पोरेशन म्हणजे त्याला पोरस बनवलं जातं, सो दॅट वी कॅन इंट्रोड्यूस डायरेक्टली दिस जीन. तो जीन आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि मग तो जीन इथे मल्टिप्लाय होईल. त्यानंतर दुसरी आणखीन एक मेथड आहे इलेक्ट्रोपोरेशन व्यतिरिक्त मायक्रो इंजेक्शन. काही इंजेक्टसुद्धा करता येतं त्या त्या सेलमध्ये. डायरेक्ट हे जे काही जीन आहेत ते जीन एका विशिष्ट सिरीजमध्ये भरून त्याला डायरेक्ट इंजेक्ट करतात. मायक्रो अर्थात ते अतिशय छोटे असतात, हे इंजेक्ट करता येतं डायरेक्टली. त्यानंतर तिसरी मेथड जी आहे ती आहे लायपोफिक्शन. जे मी ही जी मेथड सांगितली त्यासारखीच आहे. ही लिपिड बायलेयरचं बनलेलं आहे आणि हा निगेटिव्हली चार्ज आहे DNA. तर बायव्हॅलंट वापरून याचे जे काही डायव्हॅलंट आहेत कॅल्शियम आयनसारखे, ते त्याला एंट्री घडवून देऊ शकतात. त्यानंतर चौथी मेथड आणखीन एक याच्यामध्ये आहे, ती म्हणजे शॉटगन. तर शॉटगनचा वापरसुद्धा करू शकतो. खरं तर शॉटगन ही जिनोमचा स्टडी करण्यासाठी, त्याचे सिक्वेन्सिंग जे स्टडी केलं जातं जिनोमचं, त्यासाठी वापरलं जातं. पण त्यासोबतच जर फ्रॅगमेंट्स अवेलेबल असतील तर आपण शॉटगनचा वापर करून हे याच्यामध्ये इंट्रोड्यूस करता येतं. त्यानंतर आणखी एक मेथड आहे, दॅट वन इज अल्ट्रासोनिफिकेशन. ही एक मेथड आहे. याच्यामध्ये साऊंडचा वापर केला जातो, अल्ट्रासाऊंडचा. आणि सहावी मेथड एक दिलेली आहे बायोलिस्टिक मेथड. बायोलिस्टिक म्हणजे गन जीनचा वापर. बायोलिस्टिक मेथड, गन जीन ही जीन गन बनवलेली आहे, छोटीशी गन की ज्याच्यामध्ये हे सगळे DNA इन्सर्ट त्याच्यामध्ये असतात आणि दे कॅन बी शूट इनसाइड. त्या आतमध्ये डायरेक्ट त्याला पोर करून, जसे बंदुकीची गोळी आपण हे करू शकतो तशासारखे हे याच्यामध्ये आतमध्ये जीन जाऊ शकतो. तर ह्या अनेक मेथड याच्यामध्ये आहेत. त्या व्यतिरिक्त इकोलामधला जो प्लास्मिड आहे त्या व्यतिरिक्त आपण पाहिलंच आहे की TI प्लास्मिडचा सुद्धा वापर होतो. TI प्लास्मिड आपण ह्या ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियनपासून मिळवतो. याच्यामध्ये TDNA आहे जो क्राउन गॉल फॉर्मेशन करतो. तर सहसा बायोटेक्नॉलॉजीमध्ये हे TI प्लास्मिड किंवा इकोलायचा हा प्लास्मिड वापरला जातो. नाहीतर मग आपण आर्टिफिशियली तयार केलेले PBR 322 सारखे 320 सारखे असे बाकीचे आर्टिफिशियलसुद्धा अवेलेबल आहेत. तर सो दिस इज द थर्ड स्टेप इन द मेथडॉलॉजी ऑफ RDNA टेक्नॉलॉजी. त्यानंतर यामध्ये चौथी स्टेप आहे, एकदा का यांनी ही ॲक्सेप्ट केलं हे ॲक्सेप्ट केलं की त्यानंतर मग ते जे जीन आता याच्यामध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे तो क्लोन होतो. म्हणजेच काय, चौथी मेथड आहे सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. ट्रान्सफॉर्म होस्ट सेलला कसं सिलेक्ट करायचं, तर ही एक याच्यामध्ये थोडे डिटेल माहिती दिलेली आहे. तर आपण याच्याबद्दलची जी माहिती आहे ती याच्यासोबतच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.